आजी मला सांग, या अशा गाडीतनं का चाललाय? म्हणजे इथे काय गावात बस येत नाही काय? तेच तर, म्हणून तर मला संशय आहे ना की हे काय आहे? तिथं जर ती वस्तीत एवढ्या मोठ्या गाडीतनं आली तर मग आता अशी का चाललीये? म्हणजे नक्की इथं काहीतरी पाणी मुरतंय आणि तेच काय आहे ते मला बघायचं आहे. म्हणून मी म्हटलं की आपण जाऊया आणि त्याचा शोध घेऊया. चालली जरा हळू चल. आजी इथे कुठे चालली? ये उतर, चल बघूया कुठे चालली. अरे तो तर सांगत होता आम्ही पैसेवाले आहे म्हणून, तर असं जंगलात चालत का घेऊन चाललाय माझ्या पोरीला? हा या बघ, मला वाटते दिव्या फसली तर नाही ना? आजी दिव्याला कोण फसवेल काय? तू पण ना. हे पण नाही काय काय माहितीये ना, आमची दिव्या आहे का नाही, ती लहानपणी जराशी डोक्यानं बरोबर. हा तिची लय मोठी स्वप्न आहेत काय. म्हणजे तिला असं मोठमोठं सगळं पाहिजे, लय दागिने घालून मिरवायला पाहिजे. त्या नादात जर त्या पोरानं फसवलं असेल ना तर बोंबलच समज. ते सगळं बरोबर आहे, पण आपण जायचं कुठे आणि राहायचं कुठे? या बघ, कुठं बी जाऊ, सरळ सरळ चालत जाऊ, कुठं तरी घर दिसत तिथं थांबूया. पण आता तीच कोण आलं होतं? हो ऐक ना मला. अरे दार कशाला लावतोय? काय चाललंय तुझं? सिक्रेट आहे. हा काय काय सिक्रेट आहे? हळू बोल तू. आता अजून ऐक ना, भाई रॉकी कसा आहे बाबा? काय रे, शिकवणी बंद? ते मीच त्याला सांगितलं की आज हे इम्पॉर्टंट काम आहे ना आपलं, ते अभ्यास वगैरे नंतर करू. एक मिनिट, आपलं ते मला ठरवू दे आधी, काय काम आहे ते सांग. ऐक, परत 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 काय? तू ते स्वप्न बघितलं होतंस? अरे हो भाई, नाही नाही, बघे तुला प्रपोज करायचंय, चांगली गोष्ट आहे, मी हवी ती मदत करेन. चालेल. मग तुम्ही सांगा मला काय करायचंय. तू सुरू कर, मी सांगतो. मग सांग. ऐक सगळ्यात पहिले ना असं आपण गुडघ्यावर बसायचं गुडघ्यावर बसायचं. आणि मगाशी नाही का तू असं ते रोज घेतला होता ते घ्यायचं आणि डोळे बंद. ऐकली? तुला हे सगळं कसं माहित? मी फिल्म्स बघते. ओके, मग काय प्रॉब्लेम नाही, मग कंटिन्यू कर. झालं, मला सांगा. हा ऐका आणि मग डोळे बंद करून मनात जे येईल ना ते असं बोलून टाकायचं. सगळ्यात पहिले ना तू गुडघ्यांवर बस, ओके. सांभाळून. जमतंय? हा. आणि आता डोळे बंद कर. कोण दिसतंय? अच्छू. प्रॉब्लेम आहे. का प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय? आजू कोण? अज्जू, अजय देवगण स्ट्रेचिंग. ही ओळख नाही. हा मुद्दा आहे का? हे बघ शिवा, तुला अज्जू नाही तर आशू दिसला पाहिजे ना. मग म्हणजे आशूच असतो डोक्यात माझ्या. पण आता मी ते व्हिडिओ बघितला ना थोड्या वेळापूर्वी अज्जूचा, तर मग ते अज्जू एवढा. मुद्द्यावर या. मुद्दा मी गुडघ्यावर बसते. हा, आणि असं करायचं, डोळे बंद करून त्याला आठव आणि मग मनात जे काय ते बोलून टाकायचं. सिंपल. काय बोलायचं? शिवा, हे बघ, तुझ्या मनात जे काय असेल ना ते स्पष्टपणे बोलून टाक. पण कसं बोलायचं म्हणजे? मनातलं बोल ना. ती हँग झाली बघ. हा, सांग ना लवकर, मनातलं जे काय ते सांगून टाक. बोल. आय असं कसं बोलायचं? मला नाही बोलतायत. आय लव्ह. ते तुझ्या संपदाईला समजाव. एक काम कर, माझ्या मागे बोल, चालेल? हा, बोल. आय लव्ह लव्ह हा यू.
ते मला नाही येत. मी सांगतो, एक काम कर तुला जमतं का हे सगळं? भाई बता इसको. मला माहिती आहे अरे मी सांगतो, थांब घे. हे बघ, हा गुडघा खाली, हा पाय असा, हा पाय असा, बरोबर आहे. हा हात असं, हा आणि उजवा हात समोर घ्यायचा, त्याच्यात फुल असं इमॅजिन कर आणि डोळे झाकून निवांत जे म्हणत आहे ना ते बोल. बरं. आय हम्म. लव यू. ए, भाई बोलली. जमलं. बरोबर. थँक्यू तुम्हा दोघांना आणि तुला पण थँक्यू. पण आता तुम्ही दोघांनी मिळून अभ्यासाला जायचं गपचूप. हा हो. अभ्यास केला पाहिजे, नाहीतर सगळं. नाही नाही एक काम करा, तुम्ही दोघांनी शिकवणी सुरू करा, मी शिवाची तालीम घेतो. हो हो चालेल. चल तू आपण जाऊयात. चल. बाय. चालेल जा. ओके, आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. निवांत करायचं काही ओके. हे करू नंतर आपण, आधी परत. हा सोय बघ, हे जे इक्वेशन दिसतंय ना, हेच तुला इथे वापरायचं. म्हणजे या प्रकारचं कोणतंही सम आलं तरी तुला हेच इक्वेशन वापरायचं. म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं इझी जातं. नाहीतर पुन्हा पुन्हा तीच चूक करत राहशील. काय झालं? नाही काही नाही, अगं बोल, काय झालं? एवढं काही नाही, असंच आपलं. काय असं तुला कळलं नाही का? हो म्हणजे हे कळतंय, पण मला ना जरा एक डाऊट होता रे. डाऊटच आहे ना. सांग, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बोल. नक्की? त्यासाठीच तर आहे ना मी. बघ हं, मग नाही नाही म्हणायचं. तू फक्त बोल, काय डाऊट आहे? रॉकी, तू कधी कोणाला असं प्रपोज केलंयस का? हा कुठला डाऊट आहे? आणि हे काय आलं मध्येच असं? सांग ना. नाही मला माहिती आहे, तू एवढ्या त्या अभ्यासात असतोस ना की तू नशील कधी कोणाला प्रपोज वगैरे केलं आहे ना. नाही तसं नाहीये ग. प्रेम असं ठरवून थोडी होतं. आणि आजपर्यंत एवढं कोणी आवडलं नाही. आवडलं की करेन प्रपोज. आजवर म्हणजे आत्ता कोणी आवडतं का? आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. नाही मला सांग ना आधी. तू म्हणजे समजा तू कधी कोणाला प्रपोज केलंस तर कसं करशील? बरं ठीक आहे, ऐक. मी ना आधी तिला एक सुंदर फूल घेऊन दे, मग तिला तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाईन. मग ती जागा स्वस्त असो किंवा महाग याने फरक नाही पडत. फक्त तिची आवडती असावी. आणि मग आता आपण अभ्यास करूया. आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. हे काय नको ते विचार. बाप्पा, आई तिकडे गेलेत खऱ्या, पण त्यांना सुखरूप परत आणा. एवढ्या लवकर कशा काय परत आल्या? आत येऊ ना वहिनी? हो या ना, या. ते जरा दिवाबत्ती करत होते ना मी, आलेच. वहिनी, आज दिवाबत्ती तू करते? नाही म्हणजे रोज आमच्या आईसाहेब करतात ना. तर यांना खरं सांगितलं तर हे काहीतरी गडबड करतील. नाही नको, त्या देवळात गेलेत. देवळात? ह्या वेळेला? तुम्ही चहा घेणार का? बसा ना, मी चहा टाकते पटकन. चहाचं काय काय एवढं? पण ह्या वेळेला देवळात? नाही, हल्ली जातात त्या ह्या वेळेला. म्हणजे देवळात त्यांच्या मैत्रिणी झालेत ना, मग तिथे वेळ जातो. कसा वेळ जातो ते कळत नाही, म्हणून मग ते जातात हल्ली.
ते नक्कीच काहीतरी लपवते, पण काय? भाऊजी, काही काम होतं का तुमचं? नाही, काय नाही, आईची सहज आठवण आली म्हणून आलो होतो. त्यांना यायला जरा वेळ लागेल, पण तुम्ही बसा ना तोपर्यंत, येतीलच त्या. नाही, नको, ये तुम्ही. नक्की देवळातच ना? चल येतो. अरे एवढा काळोख काय? उर्मिला, उर्मिला, अहो कुठे गेले सगळे? लाईट्स का नाही चाललेत? शिवा, काय नाटक चाललंय शिवा? सीताई, हे काय चाललंय शिवा? प्रपोज? हं? मला माहितीये हे कुठल्याच सुनेने तिच्या सासूसाठी केलं नसेल. मग कशासाठी चाललाय हा वेडेपणा? वेडी माणसंच टोकाचं प्रेम करतात, जे माझं तुमच्यावर आहे. तुमचा माझ्यावर राग आहे आणि तुमचा हक्क येतो, कारण तुम्ही माझ्या सासू आहात. असंच असतं सासू सुनेचं नातं. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. सीताई, म्हणून ना मला तुमचा राग पण आवडायला लागलाय. तुम्ही मला रागवा, ओरडा, वेळ आली ना तर थप्पड पण मारा, पण आपलं हे सासू सुनेचं नातं आहे ना, ते पलीकडे जाऊन आई मुलीचं होऊ द्या, इतकंच वाटतं. हे बघा सीताई, हे प्लीज तुम्ही घ्या. मनापासून देते, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. आई, मी ह्यात नाहीये हं. आणि काय आहे हे सगळं? शी, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. आणि आय एम शुअर तुला सुद्धा आवडलं नसेल. शिवा, काय चाललंय हे सगळं? तुमचं मन जिंकण्याचं ट्राय करते. मला आपलं नातं ना खूप
घट्ट झालेलं पाहिजे खरंच. इम्पॉसिबल आहे ते. आईच्या नखाची तरी सर येणार आहे का तुला? आणि तसंही वस्तीतल्या मुलीशी प्रेमाचं नातं जोडण्यात आईला काही एक इंटरेस्ट नाहीये, कळलं? कीर्ती, ऐक ना, हा विषय त्या दोघींमधला आहे, हो ना? तू त्यामध्ये बोलू नकोस. पण शिवा, आवडली आहे तुझी स्टाईल आम्हाला. हा. आपली स्टाईलच अशी आहे. हो खरंच, कोणाचंही मन जिंकून घेईल अशी. पण मला हे अजिबात आवडलेलं नाही. या सगळ्यांनी मी इम्प्रेस होईन असं वाटलं तुला? माझ्यासोबत असं परत करायचं नाही. हा, पण सगळं व्यवस्थित होण्यासाठी कुठून तरी सुरुवात करावी लागेल ना. कशी होणार आहे सुरुवात? तू आईला आवडत नाहीस हे खरंय, आणि आईला काय आवडतं हे तरी सांगू शकली आहेस का तू एकदा तरी? पण असं एकदा कसं सांगणार ना, कारण एक गोष्ट नाहीये ना सांगायला, बऱ्याच गोष्टी आहेत. माझं लग्न झालं तेव्हा मला काहीच येत नव्हतं, पण रागात का होईना ह्यांनी मला एक चान्स दिला. चुकलं तिथे दाखवून दिलं सगळं. हे आपलं माणूसच करू शकतो ना. आणि आणि आशूवर तर त्यांनी एवढे चांगले संस्कार केलेत की म्हणजे आशू ना एकदम कार्बन कॉपी आहे तुमचा. म्हणून तर आमचं जमत नसताना तो कधीच वाईट नाही वागला माझ्याशी, कधीच नाही. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केलास मन जिंकण्याचा, पण काही उपयोग नाहीये. फेल झालाय तो. आणि आई अशा तशा गोष्टीने विरघळणार नाहीये. कीर्ती, बस ना आता. किती बोलतेस? सीताई ऐका ना, तुम्हाला मी वस्तीतली म्हणून मी आवडत नाही का? नाही, तसं काही नाहीये. मग का म्हणजे मी 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 जशी राहते तशी आवडत नाही का? पण मी तर आता साडी पण नेसते. माझे लहान केस आहेत म्हणून नाही आवडत का मी? बरंच काही आहे शिवा. त्या घरच्या चालीरीती, परंपरा, संस्कार तुला माहीत नाहीयेत. त्यामुळे ना तू ही सगळी नाटकं बंद कर आता. नाटकं नाही करत आहे. हे बघा, तुम्हाला मी जे काही करते ते विचित्र वाटत असलं तरी मी खूप मनापासून करते. मला कोणाला दुखवायचं नाहीये. मला तुमच्या मनात माझी जागा निर्माण करायची आहे, खरंच सांगते. मला माहिती की तुम्ही जी सून इमॅजिन केली होती तशी मी नाहीये. तुम्ही खूप ऍडजस्ट करताय, पण मी पण माझं आयुष्य असं इमॅजिन केलं नव्हतं ना. मी पण ऍडजस्ट करतेच आहे ना. हे बघा, मला माहितीये मी तुमच्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करून दाखवेन, खरंच. तुम्ही मला आज सांगत नाही आहात, पण एक दिवस नक्की सांगाल, मला खात्री आहे. सीता, ती खरंच मनापासून बोलते. उर्मिला, चल आपण जेवणाची तयारी करूया. हो. चल सुहास. शिवा, तू खरंच एक ना एक दिवस सीताचं मन जिंकशील बघ. भाऊ, मलाही खात्री आहे एक दिवस ती नक्कीच मन जिंकेल आईचं.